tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। क्षेत्रातलं नाव करतोय ही मोठी उपलब्धी होती या स्पर्धेच्या माध्यमातून। यस, भावेश पवार आला आणि भावेश पवारचं स्वागत जेपी आहे तिथे। चलाक चित्ता फिल्डिंग मधला टायगर अभी जिंदा आहे। क्षेत्ररक्षणामध्ये देखील कमालीचा झेल जेपी कडून। फलंदाज बाद अभिषेक आंगणे। त्यांच्यासाठी तो क्रिकेट खेळतोय। भारताचा झेंडा ज्यावेळेला आपल्या छातीवर लागतो, डोक्यावर कॅपवर लागतो, त्यावेळेला तुमच्या नावाची चर्चा होते, परंतु ते एक झेल ड्रॉप होतोय आणि तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते। यस, भावेश पवारच्या विरोधात सुहास पवार सध्या मैदानावरती दाखल झालाय। त्याच्या साथीला एक टीमचा कॅप्टन अनंत वाघ। बिकट परिस्थिती जरी असली तरी सुद्धा हे नामचीन खेळाडू आहेत, नामवंत खेळाडू आहेत। या बिकट परिस्थितीतून कसं या परिस्थितीला सामोरं जाऊन मार्ग कसा काढायचा यांना ठाऊक आहे। आणि स्पर्धेच्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या हा त्याचा अभिमान आहे, हा आपला अभिमान आहे आणि खऱ्या अर्थाने आपण त्याच्याबद्दल बोलतोय। एवढे मोठे आपण नाही आहोत, परंतु खऱ्या अर्थाने त्याचं कर्तृत्व मोठं आहे। 51 धावांची गरज, धावा झाल्यात त्या 6। एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पाटमोरा आणि ते खूपच चांगला झेल। आणखी एक फलंदाज बाद। विकेटचा सिलसिला चालू आहे द्विशा अर्जुन 11 टायगर संघासाठी। ऍक्शन रिप्ले मध्ये हावभाव पाहण्यालायक असतील विवेक शेलारचे। भावेश पवार देखील अचंबित होता। हा झेल त्याने सोडला, नजर हटली जेव्हा 2 हात समोर आले विवेक शेलारच्या आणि इथे पहा झटपट भावेश पवार गोलंदाजी करतोय। वेगवान चेंडू, वेग प्रचंड भावेशकडे। या 2 षटकांचा आपण विचार पाहिला तर फक्त धावा आल्यात त्या 7 आणि दोन्हीही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्यात, 4 विकेट गेल्यात आणि आता सराईत खेळाडू आहेत। हे खूप मोठी जमेची बाब आहे। पंचांकडे अपील आणि ते कदाचित पंच इथे सांगतायत की लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग त्या कारणास्तव मात्र फलंदाज पायचित नाहीये। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना ही एक संभावना असते सर पंचांच्या डोक्यामध्ये देखील, आणि जेव्हा बेनिफिट ऑफ डाऊट इट्स फेवर ऑफ बॅटर ना। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नियम नंबर 36 म्हणतोय चेंडू पिच कुठे झालेला चेकबॉक्स असतो आणि पंच कन्व्हिन्स झाले होते। आणि ते पंच बाद घोषित करतायत ओमकार देसाईला। या स्पर्धेमध्ये हुक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, काय प्रयत्न केलेत पा। क्षेत्ररक्षक तिथे होता, उंच उडी घेतली होती। महेंद्र मागे होता त्या ठिकाणी पा, उंच उडी घेत झेल घेण्याचा प्रयत्न। समर्पण या गोष्टीबद्दल आपण नेहमी चर्चा करतो, ते समर्पण 100% नाही तर 200% आपल्याला पाहायला मिळालं ते महेंद्र मागे कडून। फिल्डिंग डिपार्टमेंट या संघाने प्रामुख्याने भावेश पवारने राकेश प्रभूच्या पायात टाकलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक दूरवरती पोहोचतोय तिथे जज करतोय आणि पोलार्ड डिपार्ट। भावेश पवारने खुर्दा उडवलाय। विकेट घेतल्यात आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2। ओमकार देसाई आणि राकेश प्रभू पोलार्डला माघारी धाडण्यामध्ये यश मिळालंय ते भावेश पवारने केला इथे गोलंदाजीतून वार घेतल्या तिथे विकेट 2। खेळाडू खेळतायत, यापूर्वी सुद्धा हा संघ ही स्पर्धा खेळलेला आहे आणि त्याची बॉन्डिंग। चला लगेच आपापल्या जागेवर जायचं खेळाडूंनी।